त्या दिवशी मी तुला माझ्या मनातलं सांगेन. नाही आता तू जो कोणी आहेस ना, तुला सांगून काही फायदा नाही. का? अरे का काय, हे राक्षस दिसतोयस तू. सकू वहिनींचा आरसा आहे ना, तो आता असायला हवा होता. तुझ्या समोर आणून धरला असता, तुलाच तुझ्यातला राक्षस तरी दिसला असता. अरे काय करणार, तूच फोडून टाकलास ना तू. हे बघ, नाही, ज्याला मनच नाहीये त्याला हे भावना वगैरे सांगून काय फायदा. छान केशर आणि सुकामेवा घातलायस ना? हो. आई ग, अगं किती गरम आहे तो पेला. माझी नाजूक बोट भाजतील ना. चल तूच घेऊन चल. अगं ए, चल ना. सावकार माझी वाट बघत असतील. चल. शंभूने, हाय रे शंभू. मी सखू मामीकडे झोपायला जाऊ का? कशाला? आई असताना तुला सखू मम्मी कशाला हवीये? झोप गपचूप. अगं जाऊ दे ना, ती खूप छान छान गोष्टी सांगते. तू तर सांगतच नाहीस. डोळे बंद केल्यावर ना झोप यायला पाहिजे. दिवसभर हुंदडतोस ना. बघ, मी गोष्टीचं बोलतोय आणि तू काही दुसऱ्याच बोलतीयस. माझं काही डोकं नाही फिरलंय. दिवसभर हुंदडतोस, दमतोस, मग लगेच झोप लागली पाहिजे. हे गोष्ट बिष्ट कशाला? आणि आई आलेली असताना तुला तरी पण इकडे तिकडे कशाला जायचंय रे? नाही, मी जाणार. शंभू, इकडे ये. बस इथे. काय? मग तू मला गोष्ट नाही सांगत. हे बघ, गोष्ट बिष्ट मला येत नाही हा. आणि कोणतीही सवय ही वाईट असते, त्यामुळे गोष्टीची सवय पण काढून टाक आणि त्या सखूची सवय पण मोडून टाक. बाकी काही बोल, पण सारखं मामी मामी करायचं नाही. चालेल, सवय मोडतो. आता कसं माझं गुणी बाळ. पण आज नाही, उद्या मोडतो ना. आता मला झोप कशी? जाऊ दे मला. शंभू गधड्या, किती 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 हट्टीपणा भरलाय रे तुझ्या अंगामध्ये. झोप गपचूप. त्या सखूला काय सोनं लागलंय का? मग ती तुझ्यासारखी चपाटे घालत नाही, रागवत नाही. चुकलं ना की समजावून सांगते. आणि तू नुसतं धपाट्याच घालते. सखू मामी खूप चांगली आहे. शंभू, झोपतोस की तर देऊ अजून एक धपाटा. झोप गपचूप.
भाऊंना सुद्धा पाय पुसण्यावर सखू लिहिलेलं आवडणार नाही. ते काही त्यावर पाय देणार नाही. ए जाऊ नको. मी सांगितल्याशिवाय इकडनं हलायचं नाही. सावकार घ्या ना. अगं माणिक, अगं तुझ्या हातानेच पाज ना. सावकार अहो दार तरी लोटून घेऊ देत. बघा ना ही लोचट बाहेरच उभी आहे. माझ्या सुखाला नजर लागेल ना. मी लावतो ना, मी लावतो.